या आमदार म्हणत बावनकुळेंकडून अक्षय कर्डिले यांचा सत्कार। अक्षय कर्डिलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांच्या भेटी। राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र आणि भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या। या भेटीत मतदारसंघातील विकास कामे तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे। कर्डिले यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप, श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते आदी उपस्थित होते। तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रसाद लाड, आमदार गोपीचंद पडळकर आदी नेत्यांच्या भेटी घेत मतदारसंघाच्या विकास कामांबरोबरच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे। आदी नेत्यांच्या भेटी घेत मतदारसंघाच्या विकास कामांबरोबरच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचे समजते। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हा सरचिटणीस अमोल भनगडे, जिल्हा चिटणीस रवींद्र म्हसे, मंडलाध्यक्ष धनंजय आडाव, विक्रम भुजाडी, युवराज गाडे, मार्केट कमिटीचे संचालक रबजी सूळ, हरिभाऊ कर्डिले, दीपक कारले, राम पानमळकर, रेवन चोबे, दीपक लांडगे, संतोष म्हस्के, दादा दरेकर, बाजीराव हजारे, सुधीर भापकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्यासाठी युवा नेते अक्षय कर्डिले गेले असता बावनकुळे यांनी त्यांना पाहताच या आमदार असे संबोधले। कर्डिले हे बावनकुळे यांचा सत्कार करण्यासाठी पुढे सरसावत असताना तुम्ही माझा सत्कार करू नका, मीच तुमचा आमदार म्हणून सत्कार करतो असे म्हणत बावनकुळे यांनीच अक्षय कर्डिले यांचा सत्कार केला आणि आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट, डिजिटल अहिल्यानगर।